भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि त्यांच्या जो 29 जानेवारीला आपल्या महाराष्ट्रात जो काळा दिवस झाला आपल्यासाठी सर्वांसाठी खूप म्हणजे वाईट दिवस म्हणजे आपल्या घरातले एक व्यक्ती गेल्यासारखं त्या दिवशी वाटलं आणि अजूनही आपल्याला तसं वाटतं त्यांचा फोटो पाहून. त्यांच्याशी माझं म्हणजे एक वेळा 2-3 वेळा झालं त्यांच्याशी भेट. पण एक वेळा आमची जेव्हा आपल्या नगरपालिकेचं पाण्याचं बक्षीस मिळालं त्यावेळेस आम्ही गेलो होतो. त्यावेळेस दादांनी आणि पाणी पुरवठा मंत्री ढोबळे साहेब होते. मग तेव्हा आम्ही जेव्हा प्राईज घ्यायला गेलो तेव्हा आम्हाला बोलवलं सर्वांना. तेव्हा पहिले त्यांनी प्राईज न देता पुढची पूर्ण चौकशी केली, विचारलं, हसून खेळून त्यांनी सर्व पहिले 5 मिनिटं आमच्या बरोबर आणि भाई साहेब होते त्यांच्याशी चर्चा केली, विचारलं सर्व शिरपूरला कसं चालू आहे, काय चालू आहे आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मजाक पण केली शिरपूर विषयी. मग की तुम लेके जाते हर साल प्राईज असं त्यांनी मजाक पण केली आणि म्हणजे त्यांचा जो खेळीमेळीचा स्वभाव होता आणि त्याच्यानंतर मग आम्हाला प्राईज दिला आणि ते म्हटले की शिरपूर कुठंच सोडत नाही, पहिलंच घेऊन जात आमच्या बारामतीपेक्षाही तुम्ही आता आमची टक्कर द्यायला लागले बुवा असं त्यांनी हसून पण आम्हाला सांगितलं. म्हणजे ते आपल्याला इतकं म्हणजे जरी राजकीय होते पण त्यांचा जो स्वभाव होता म्हणजे कडक पण बोलत होते आणि प्रेमळ पण होते. आपण म्हणतो ना नारळासारखं, नारळ जसं वरून कडक दिसतं आतून एकदम म्हणजे गोड आणि आपण पाहिलंय नारळाचं तसं स्वभाव दादांचा होता. कधी कधी कडक पण राहावं लागतं माणसाला आणि त्यांना एवढं उपमुख्यमंत्री पद 6 वेळा मिळालं तर ते सांभाळताना सुद्धा कडक राहणं गरजेचं होतं. आणि त्यांचा स्वभाव हसून खेळून म्हणजे कोणत्याही पक्षात असते तरी आणि त्यांची जेव्हाही बातमी यायची तेव्हा म्हणजे आवर्जून आम्ही पाहतो त्यांचं बोलण्याची शैली किंवा त्यांची मुलाखत हा त्यांचा वेगळाच विषय होता. आणि त्यांच्याशी ऐकताना आपल्याला जसं आपण राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकतो तसं दादांविषयी सुद्धा आपल्याला भाषण ऐकण्याचं वाटत होतं. दादांचा स्वभाव आणि रोकटोक जरी बोलत होते पण ते प्रेमळ होते आणि त्यांच्या कुटुंबात जो आज दुःखाचा डोंगर पसरला त्यांना पेलण्याची शक्ती भगवंत देव आणि आपण पवार कुटुंबात सर्व शिरपूरवासीय सहभागी आहोत आणि भगवंत त्यांच्या चरणी मी एवढंच म्हणेल की दादांना पुढच्या जन्मी लवकर मिळावं आणि असंच परत दादा एकदा पुन्हा जन्माला यावं हीच भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या आणि शिरपूरच्या वतीने.